next chapter from ecology. Ecos म्हणजे हाऊस, लॉगस म्हणजे टू स्टडी. Ecology is a branch of biology which deals with study of living organism and its associated environment. सजीव आणि सजीवांभोवती असलेल्या वातावरणाचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे इकॉलॉजी. सजीव आणि त्याच्या भोवती असणारं वातावरण म्हणजे या निसर्गात तुम्हाला काय दिसतंय? एक तर सजीव दिसतायत आणि सजीवांबरोबर असणारं एन्व्हायरमेंट. यात कुणीही स्वतंत्र नाही आहे, इंटररिलेटेड आहे. सजीव आणि त्याच्या भोवती असणारं वातावरण, या दोघांमध्ये इंटरॅक्शन असतेच. जसं आपल्याला जगण्यासाठी पर्टिक्युलर टेम्परेचर पाहिजे की नाही, आपल्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी ऑक्सिजन पाहिजे की नाही, तो आपल्याला निसर्गातून मिळतोय, तो या वातावरणातून आपल्याला मिळतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला देवाणघेवाण कुठं करावी लागते? या वातावरणाबरोबर करावी लागते. या ॲटमॉस्फिअरच्या फॅक्टर्स ज्या आहेत, एन्व्हायरमेंट ज्या आहे, त्या एन्व्हायरमेंट बरोबर सतत आपली देवाणघेवाण सुरू असते. काहीतरी आपल्याला द्यायचंय, काहीतरी आपल्याला घ्यायचंय, देणं घेणं सतत सुरू आहे. आपण फूड घेतोय, वेस्ट देतोय, ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड देतोय. म्हणजे देवाणघेवाण ही सुद्धा सतत सुरू आहे, सतत सुरू आहे. या इकॉलॉजी ही ब्रँच आहे. या ब्रँच मध्ये आपण कशाचा स्टडी करतोय? इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट्स अबायोटिक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जे अबायोटिक एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतात त्याच्यामध्ये लाईट आहे, टेम्परेचर आहे, गॅसेस आहे, सॉइल फॅक्टर्स असतील, मिनरल्स असतील, ते सगळे फॅक्टर्स अबायोटिक आहेत. यांच्याबरोबर आपली इंटरॅक्शन असते. आता आपण त्याला एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणतोय इकॉलॉजीला. आणि त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं फंक्शनल युनिट जे आहे ते आहे इकोसिस्टीम, ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांचं सराउंडिंग या दोघांमध्ये इंटरॅक्शन असतात. सतत इंटरॅक्शन दोघांमध्ये सुरू असतात. आता इकोसिस्टीमची चर्चा आपण नंतर करणार आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला एक छोटंसं आर्टिकल स्टडी करायचंय, हॅबिटॅट अँड नीचे. हॅबिटॅट म्हणजे काय? ऑर्गॅनिझम जिथं राहतो त्याला म्हणायचं हॅबिटॅट. सो हॅबिटॅट वेअर ऑर्गॅनिझम लाइव्स and niche is a functional role of organism. ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम राहतो त्या ठिकाणाला आपण म्हणतो हॅबिटॅट. आणि तो काय करतो, त्याचा फंक्शनल रोल इकोसिस्टीम मध्ये काय आहे? वेदर इट इज अ प्रोड्युसर or primary consumer, secondary consumer, tertiary consumer, decomposer, whatever it may be, their functional role is called as ecological niche. niche या शब्दाचा अर्थ आहे नेस्ट, घरट. तर हॅबिटॅट हा ऍड्रेस आहे. जसं एखादा पर्सन कुठं राहतो म्हणजे त्याचं हॅबिटॅट झालं.
आपला जो ऍड्रेस असतो त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. आणि आपण काय करतो, एखादा पर्सन कुठं राहतो म्हणणं याला हॅबिटॅट म्हणायचं. आणि तो पर्सन करतो काय, वेदर इट इज अ प्रोफेसर, वेदर इट इज अ डॉक्टर, इट इज इंजिनियर, इट इज अ लॉयर, व्हॉट इज इट्स फंक्शनल रोल. तो पर्सन काय करतो याचा विचार आपण इकॉलॉजिकल नीचे मध्ये करतो. सो हॅबिटॅट इज अ ॲड्रेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम and ecological niche is a functional role of that particular organism. त्या ऑर्गॅनिझमचा जो फंक्शनल रोल आहे त्याला आपण इकॉलॉजिकल निचे म्हणतो. आणि ग्रिनेल नावाच्या सायंटिस्टनं इकॉलॉजिकल निचे ही टर्म वापरलेली आहे. त्या हॅबिटॅटचीच ही सब ब्रांच आहे. मायक्रो हॅबिटॅट फार तर म्हणा, मायक्रो हॅबिटॅट. हॅबिटॅट मध्ये आपण त्या ऑर्गॅनिझम, तो ऑर्गॅनिझम कुठं राहतो एवढा विचार फक्त करतोय. पण इकॉलॉजिकल निचे मध्ये त्याची प्लेस तर विचारात घेतोच आहे, परंतु त्या ऑर्गॅनिझमचा फंक्शनल रोल कम्युनिटीमध्ये काय आहे याचाही विचार आपण करतोय. इकॉलॉजिकल निचेचे 3 कंपोनंट आहेत. स्पेशियल, दॅट इज अ स्पेस acquired by an organism. त्या ऑर्गॅनिझमने या इकॉलॉजी मध्ये जी स्पेस ॲक्वायर केली, आपण आता आहोत या निसर्गात, आपण काही ना काही जागा व्यापली की नाही निसर्गाची. दॅट इज अ स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑर्गॅनिझम. त्याला आपण स्पेशियल निचे म्हणतो. त्यानंतर ट्रॉपिक निचे. ट्रॉपिक म्हणजे आपण कुठल्या ट्रॉपिक लेवलला आहोत, वेदर इट इज अ प्रोड्युसर, प्रायमरी कंज्युमर, सेकंडरी कंज्युमर, टर्शरी कंज्युमर, डिकंपोजर, कोणत्या ट्रॉपिक लेवलला आपण आहोत. आणि मल्टी डायमेन्शनल विचार जो केला एन्व्हायरमेंटल ग्रेडियंटचा, तो मल्टी डायमेन्शनल निचे मध्ये किंवा हायपर व्हॉल्यूम निचे मध्ये त्याचा विचार आपण करतो. तर या इकॉलॉजिकल निचेचे 3 पॉइंट्स येतात. स्पेशियल निचे म्हणजे त्यांनी फिजिकली ऑक्युपाय केलेली स्पेस. ट्रॉपिक निचे म्हणजे त्यांनी कोणत्या पोझिशनला, ट्रॉपिक लेवल कोणती आहे, प्रोड्युसर आहे, प्रायमरी कंज्युमर आहे, सेकंडरी कंज्युमर आहे, टर्शरी कंज्युमर आहे, क्वार्टरनरी कंज्युमर आहे. आणि मल्टी डायमेन्शनल किंवा हायपर व्हॉल्यूम निचे म्हणजे त्याची पोझिशन एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट प्रमाणे काय आहे. आता या इकॉलॉजिकल निचेचा स्टडी का करायचा, तर आपल्याला इट हेल्प्स टू अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन द स्पीसीज ॲट द सेम हॅबिटॅट और ॲट डिफरंट हॅबिटॅट. एका हॅबिटॅटमध्ये अनेक प्रकारच्या स्पीसीज राहतात. त्या स्पीसीजचा स्टडी आपल्याला करायचा असेल, त्यांच्यामध्ये असणारी इंटरॅक्शन स्टडी करायची असेल, किंवा डिफरंट हॅबिटॅट मध्ये ज्या असणाऱ्या स्पीसीज आहेत त्यांचा स्टडी आपल्याला करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपण निचेचा स्टडी करतो. त्यांच्यामध्ये असणारी जी इंटरॅक्शन आहे ती इंटरॅक्शन स्टडी आपल्याला करायची असेल, त्याच्यासाठी आपण या इकॉलॉजिकल निचेचा स्टडी करतो. त्यांचा जो फंक्शनल रोल आहे इकोसिस्टीम मध्ये तो कुठल्या प्रकारचा आहे, इंटरॅक्शन एकमेकाबरोबर कुठल्या प्रकारची आहे, ते आपल्याला या इकॉलॉजिकल निचेवरनं समजू शकतं. त्यानंतरचं महत्वाचं आर्टिकल आहे इकोसिस्टीम
or ecological system. इकोसिस्टीम, इको म्हणजे एन्व्हायरमेंट आणि सिस्टीम म्हणजे इंटरॅक्टिंग और इंटरडिपेंडंट कॉम्प्लेक्स. Ecosystem is a whole biotic community in a given area along with abiotic environment, interacting environmental factors. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांच्या भोवती असलेलं वातावरण, अबायोटिक एन्व्हायरमेंट, यांचा स्टडी, इंटरॅक्शनचा स्टडी करणे म्हणजे इकोसिस्टीम. या निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या इकोसिस्टीम येतात, अनेक प्रकारच्या इकोसिस्टीम आहेत. जशी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, पॉन्ड इकोसिस्टीम आहे, डेझर्ट इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड इकोसिस्टीम आहे. कितीतरी प्रकारच्या इकोसिस्टीम या निसर्गात आहेत आणि प्रत्येक इकोसिस्टीम फंक्शनली ती कशी आहे, परिपूर्ण आहे, कंप्लीट आहे. एखादी इकोसिस्टीम असेल, समजा पॉन्ड इकोसिस्टीम आहे, तर त्या पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम अनेक प्रकारचे आहेत. एक दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसरा तिसऱ्यावर अवलंबून आहे, तिसरा चौथ्यावर अवलंबून आहे. हे सगळे एकमेकावर अवलंबून आहेत आणि यांना डिकंपोज करून नंतर पुन्हा त्यांचे मिनरल्स बनवणारे डिकंपोजर आहेत. म्हणजे प्रत्येक इकोसिस्टीम ही परिपूर्ण असते, कंप्लीट असते, फंक्शनल आहे ती. तशा तर इकोसिस्टीमचे दोन मेन टाईप केलेले आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. आपण काही केलेलं नाही आहे, निसर्गात आपोआप ज्या इकोसिस्टीम बनलेल्या आहेत त्या नॅचरल. जशी एखादी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, ते काही आपण निर्माण केलेलं नाही आहे. ग्रासलँड इकोसिस्टीम आहे, डेझर्ट इकोसिस्टीम आहे, पॉन्ड इकोसिस्टीम आहे, रिव्हर इकोसिस्टीम आहे, लेक इकोसिस्टीम, वेटलँड, इस्च्युरी. कितीतरी प्रकारच्या या इकोसिस्टीम ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत. आपण तिथं काहीही केलेलं नाही, निसर्गात त्या ऑटोमॅटिक बनलेल्या इकोसिस्टीम आहेत. आणि दुसरा टाईप याच्यामध्ये आहे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आर्टिफिशियल म्हणजे आपला रोल आहे तिथं. जसं आपण ज्वारीचं पीक घेतोय, गव्हाचं पीक घेतोय, बाजरीचं पीक घेतोय, ऊस कल्टिवेट करतोय, हे जे क्रॉप्स आपण घेतोय त्या आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहेत. त्या आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे. अनेक असे किंवा एखादं ॲक्वॅरियम आहे, फिश ॲक्वॅरियम आपण बनवलेलं आहे. हे ॲक्वॅरियम जे बनवतो आपण, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आपण मेंटेन करतोय. आणि मग अशा ज्या इकोसिस्टीम आहेत की जिथं आपल्या मदतीनं त्या इकोसिस्टीम बनलेल्या आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आणि अशा इकोसिस्टीम आहेत. आता या इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं म्हणजे काय काय आहे या इकोसिस्टीम मध्ये. बेसिक तर दोन गोष्टी आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम भोवती असणारं एन्व्हायरमेंट. म्हणजे याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्याच्याबरोबर असणारे नॉन लिव्हिंग मॅटर, नॉन लिव्हिंग मॅटर असेल. आणि त्याच्यामध्ये लाईट आहे, टेम्परेचर आहे, वॉटर आहे, मिनरल आहेत, गॅसेस आहेत. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपोनंट विचारात घेतले तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर येतील. लाईट हा फॅक्टर इकोसिस्टीम मध्ये महत्वाचा आहे.
टेम्परेचर हा फॅक्टर पण महत्वाचा आहे, मिनरल्स हा पण फॅक्टर महत्वाचा आहे, सॉइल म्हणजे इडॅपिक फॅक्टर्स म्हणतो आपण, तोही महत्वाचा आहे. त्याबरोबरच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, विटॅमिन्स असतील, अमिनो ऍसिड्स असतील, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे अबायोटिक कंपोनंट मध्ये हे सगळे येणार आणि बायोटिक कंपोनंट म्हटलं तर त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतील, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतील. आता अबायोटिक कंपोनंट मध्ये आपण कोणकोणते सांगितले पहा, क्लायमेट, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, इनऑर्गॅनिक कोणते, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, सगळे सगळे असे हे मिनरल्स आहेत. आणि बायोटिक कंपोनंट म्हणजे सजीव, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बेसिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्याच्या भोवती असणारं वातावरण, त्या वातावरणामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक फॅक्टर्स येतात. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये हा पार्ट महत्वाचा आहे. सजीव आहेत तर ते कसे आहेत, कशा लेवल्स त्याच्या केलेल्या आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पहिला ग्रुप येतो ऑटोट्रॉप्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड बनवतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं पण फूड बनवतात, त्यांना म्हणायचं ऑटोट्रॉप्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड बनवतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं पण फूड बनवतात, त्यांना म्हणायचं ऑटोट्रॉप्स. जसं घरात आपल्याकडं आई फूड बनवते, पण फूड कुणाचं बनवते, तिला लागणारं एकटीचं बनवते का ती? नाही, ती तिचंही फूड बनवते आणि आपण जे घरात बाकीचे मेंबर्स आहेत त्यांचंही बनवते. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड बनवतात, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं बनवतात, त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतो. आणि या इकोसिस्टीम मध्ये सर्वात महत्वाचा कंपोनंट प्रोड्युसर, त्याला आपण प्रोड्युसर पण म्हणतो, कारण तेच निर्माता आहेत या इकोसिस्टीमचे. त्यांनी फूड बनवलं नसतं तर या पृथ्वीवरती हे निसर्गाचं सायकल चाललं नसतं. ते प्रोड्युसर आहेत. आणि जे फूड बनवणारे आहेत ते प्रोड्युसर, आणि जे बनवलेलं फूड दुसऱ्याकडनं खाणारे आहेत ते कंझ्युमर, कंझ्युमर्स आहेत. प्रोड्युसर म्हटलं तर पहिले प्रोड्युसर कोण अस्तित्वात आले? पहिले प्रोड्युसर अस्तित्वात आले कीमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. जे ऑर्गॅनिझम सिंपल केमिकल कंपाऊंडची एनर्जी कन्वर्ट करून फूड बनवतात, लाईटचा वापर करत नाहीत, त्यांना आपण म्हणतो कीमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर अस्तित्वात आल्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, जसं ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया. या बॅक्टेरिया फोटोसिंथेसिसची प्रोसेस करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. परंतु यांच्यामध्ये फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन बाहेर पडत नाही. आणि त्याच्यानंतर अस्तित्वात आले प्लांट्स, ग्रीन प्लांट्स, की जे ऑर्गॅनिझम ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस फॉलो करणार आणि त्या प्रोसेसमध्ये
फूड बनवणार आणि फ्री मॉलिक्युलर O2 सुद्धा रिलीज करणार, आणि तेच खरे प्रोड्युसर आहेत. मग ते किमोसिंथेटिक असो किंवा फोटोसिंथेटिक असो, हे ऑर्गॅनिझम स्वतःच आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं फूड बनवतात. त्यांना आपण या इकोसिस्टीमच्या पॅटर्न प्रमाणे प्रोड्युसर म्हणूया. ते निर्माता आहेत. आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात, दुसऱ्याकडनं फूड कंझ्युम करतात, त्यांना आपण हेट्रोट्रॉप्स कंझ्युमर्स म्हणू. कंझ्युमर्स, जसं गवत स्वतःचं फूड स्वतः बनवतंय, पण त्या गवत खाऊन हरणं जगतायत की नाही. ग्रेझिंग ॲनिमल जे सगळे आहेत, प्लॅन्टचे पार्ट खाऊन जगणारे जे सर्व ॲनिमल्स आहेत, त्यांना आपण हार्बिवोर्स म्हणतो. शेळ्या, मेंढ्या, हरिण, ससा, हे सगळे प्राणी जे आहेत ते काय करतात, प्लॅन्टचे पार्ट खाऊन जगणारे आहेत. आणि जे प्लॅन्ट वरती जगतात त्यांना आपण हार्बिवोर्स म्हणतो किंवा प्रायमरी कंझ्युमर म्हणतो. मॅक्रो कंझ्युमर दोन प्रकारचे आहेत, मॅक्रो आणि मायक्रो. त्यातला पहिला टाईप हार्बिवोर्स किंवा प्रायमरी कंझ्युमर्स. त्या प्रायमरी कंझ्युमरना खाऊन जगणारे जे आहेत ते कार्निव्होर्स आहेत. सेकंडरी कंझ्युमर म्हणू त्यांना, किंवा प्रायमरी कार्निव्होर म्हणू आपण. आणि त्या सेकंडरी कंझ्युमरला खाऊन जगणारे जे आहेत ते टर्शरी कंझ्युमर किंवा सेकंडरी कार्निव्होर आपण म्हणू. त्यांना खाऊन जगणारे काही असतील तर ते क्वार्टर्नरी कंझ्युमर्स असतील किंवा टर्शरी कार्निव्होर्स असतील. म्हणजे एक दुसऱ्याला खाणार, दुसरा तिसऱ्याला खाणार, खाणारांची एकाला एक चेन बनवलेली आहे. आणि अशी खाणारांची चेन म्हणजे फूड चेन. आणि अशा अनेक 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 फूड चेन इथं निसर्गात बनलेल्या आहेत. त्यांचं जाळं बनलेलं आहे, त्याला आपण फूड वेब म्हणतो. तर जे मॅक्रो कंझ्युमर्स आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, क्वार्टर्नरी कंझ्युमर असे ऑर्गॅनिझम येऊ शकतात. जसं छोटे छोटे इन्सेक्ट आहेत, ते इन्सेक्ट प्लॅन्टचा ज्यूस पिऊन जगतात, ते प्रायमरी कंझ्युमर झाले. त्या इन्सेक्टला खाऊन फ्रॉग जगणार, सेकंडरी कंझ्युमर आहे. त्या फ्रॉगला खाऊन स्नेक जगणार, टर्शरी कंझ्युमर आहे. आणि त्या स्नेकला खाऊन घार जगणार, क्वार्टर्नरी कंझ्युमर आहेत. म्हणजे इथं कंझ्युमरचे चेन बनलेली आहे. मग अशी एक इकोसिस्टीम असेल, दुसरी असेल, अशा अनेक इकोसिस्टीम इथं बनलेल्या असतात. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये कंझ्युमर, प्रोड्युसर थोडे थोडे, प्रोड्युसर सेम आहेत प्लॅन्ट, परंतु थोडासा फरक असेल. आणि या सर्वांचा, या मॅक्रो कंझ्युमर असतील किंवा या प्रोड्युसर, कंझ्युमर, मॅक्रो कंझ्युमर, या सर्वांचा कधी ना कधी मृत्यू होणार आहे. बिकॉज डेथ इज अ रूल ऑफ नेचर. सर्वांना कंपल्सरी आहे, कुणीही ऑप्शन नाही, कुणालाही ऑप्शन नाही आहे. कारण या निसर्गाचं सायकल चाललं पाहिजे. जे मिनरल्स आपण घेतलेले आहेत ते मिनरल्स निसर्गाला परत, जे घेतलंय निसर्गाकडनं ते निसर्गाला परत देण्याची प्रक्रिया म्हणजे डेथ आहे. आणि डेथ, मग प्रोड्युसर असतील त्यांचाही डेथ होणार आहे. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, क्वार्टर्नरी कंझ्युमर यांचा डेथ झाल्यानंतर त्यांच्या ज्या डेड बॉडी आहेत
त्या डेड बॉडीवरती छोटे छोटे डिकम्पोजर ऍक्ट होतात, डिकम्पोजर मायक्रो ऑर्गॅनिझम ऍक्ट होतात आणि ती बॉडी डिकम्पोज करतात आणि पुन्हा मिनरल्स बनवतात, तर ते मायक्रो कंझ्युमर आहेत. याच्यामध्ये सॅप्रोफाइट्स आहेत, म्हणजे बॅक्टेरिया असतील, ऍक्टिनोमायसिटीज असतील आणि काही फंजाई यामध्ये येतात. हे काय करतात, डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करून पुन्हा मिनरल या अर्थला देतात. हेच त्यांचं काम आहे. मग तुम्हाला एखाद्या वेळी क्वेश्चन विचारला जातो की सर्वात जास्त प्रमाणात कोणते ऑर्गॅनिझम आहेत, तर आपल्याला नेहमी वाटणार प्रोड्युसर आहेत, परंतु डिकम्पोजर सगळ्यात हायेस्ट क्वांटिटीमध्ये असतात. डेड बॉडीचं डिकम्पोजिशन केलं जातं. समजा आपण एखादा रस्त्याच्या कडेला ॲनिमल मरून पडलेला आहे, त्याच्या बॉडीमध्ये डिकम्पोजर ऍक्ट झालेले आहेत आणि डिकम्पोजिशनची प्रोसेस सुरू असते. कार्बोहायड्रेटचं डिकम्पोजिशन होताना वास येणार नाही आहे, फॅटचं डिकम्पोजिशन होताना वास येणार नाही आहे, परंतु न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन, अमिनो ऍसिड यांचं डिकम्पोजिशन होताना मात्र अमोनिया बाहेर पडतो आणि त्यामुळं तिथून जाताना आपल्याला वास येतो. कारण डिकम्पोजिशन प्रोसेस तिथे न्यूक्लिक ऍसिड किंवा प्रोटीन, अमिनो ऍसिड यांची सुरू आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर या इकोसिस्टीम मध्ये महत्वाचे कंपोनंट कोण आहेत? प्रोड्युसर आणि कंझ्युमर्स. प्रोड्युसर कोण आहेत? फोटोसिंथेटिक, किमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स, जे स्वतःचं फूड बनवतात आणि त्यांच्यावर डिपेंडंट असणाऱ्यांचं बनवतात, ते प्रोड्युसर आहेत. आणि जे दुसऱ्याकडून फूड घेतात ते कंझ्युमर्स आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत ते सगळे. आणि कंझ्युमर मध्ये पुन्हा दोन प्रकार केलेले आहेत, मॅक्रो कंझ्युमर्स आणि मायक्रो कंझ्युमर्स. मॅक्रो म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे छोटे. हर्बिवोरस ॲनिमल्स, चारा खाऊन जगणारे, प्लांटचे पार्ट खाऊन जगणारे जे ॲनिमल्स आहेत, त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर्स म्हणतो. आणि या प्रायमरी कंझ्युमरला खाऊन जगणारे जे असतील त्यांना आपण सेकंडरी कंझ्युमर म्हणतो, किंवा प्रायमरी कार्निव्होर, पहिले मांसाहारी आहेत ते. त्यानंतर टर्शरी कंझ्युमर, ऑमनिव्होर्स काही असू शकतात त्यात, म्हणजे त्यांना शाकाहारी पण चालतं आणि मांसाहारी पण चालतं, त्याला आपण ऑमनिव्होरस म्हणतो. टर्शरी कंझ्युमर, त्यानंतर क्वार्टर्नरी कंझ्युमर, अशी कंझ्युमरची लाईन आहे, एक चेन आहे. आणि प्रोड्युसर असतील किंवा कंझ्युमर असतील, या सर्वांचा डेथ झाल्यानंतर ज्या डेड बॉडीज आहेत, डेड पार्ट आहेत, त्या सर्वांचं डिकम्पोजिशन करण्यासाठी बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीज आणि फंजाय हे डिकम्पोजिशनचं काम करतात आणि पुन्हा मिनरल्स बनवतात. ते मिनरल पुन्हा निसर्गाला देतात. डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करून पुन्हा मिनरल निसर्गाला दिले, हे देण्याचं काम मायक्रो कंझ्युमर्स म्हणजे डिकम्पोजर्स करतात. आणि यांचं पॉप्युलेशन बाकीच्यांच्या मानानं सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त आहे. बघूया आपण राहिलेला पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. नोट्स तुम्हाला मी चॅप्टरच्या ग्रुपवर